नमस्कार दर्शक हो, नवप्रवाह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या पाऊस पाण्याच्या खबरबातमध्ये आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुलावर आणि आजची पावसाची अपडेट आपण घेऊन येत आहोत। आज जर पाहायला गेलं तर कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरू होती, मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तुम्ही तिकडे पाहू शकताय संत गतीने वाढ होत असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। कोल्हापूरची जी जीवनदायिनी पंचगंगा नदी आहे हिचं ही रौद्ररूप आपण तुम्ही इथं पाहू शकताय। छत्रपती शिवाजी पुलावरून तुम्ही पंचगंगेचं पाणी हे शहराच्या दिशेनं हळूहळू सरकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गायकवाड वाड्याला जवळपास स्पर्श ह्या पुराच्या पाण्यानं केलेला आहे। त्याचबरोबर इकडे तुम्ही जर पाहिलं तर इकडची जी शेती आहे, जो कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या जवळ जी शेती आहे आंबेवाडीचा परिसर, त्या शेतीमध्ये हळूहळू आपल्याला पाणी शिरताना इथं पाहायला मिळते। पंचगंगा नदीची जर अपडेट जर आपण पाहायला गेली तर राजाराम बंधाऱ्यावरची पाणी पातळी ही आता 36.10 इतकी आहे, तर नदीची इशारापासून 39 फुटावर आहे आणि धोका पातळी ही 43 फुटावर आहे। आणि एकंदरीत आता जर पाहायला गेले तर जिल्ह्यातील 61 बंधारे हे आता पाण्याखाली गेलेले आहेत। यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, तसेच भोगावती नदीवरील सरकारी कोगे, हळदी, खडक कोगे, राशिवडे, तुळशी नदीवरील कसबा, बीड, आरेप, बाचणी, कासर नदीवर येवलूज, ठाणे, आळवे, पुन्हा, तिरपण, बाजार, भोगाव, वालोली, पेंढागळे, कुंभी नदीवरील शेनवडे, कळे, सांगरुळ, त्याचबरोबर धामणे नदीवरील सुळे, वारणा नदीवरील कोडोली, बांगले सावर्डे, खोची, शिगाव, चावरे, दानोळी, कडवी नदीवरील कोपार्डे, सवते सावर्डे, सरुळ, पाटणे, शिरगाव, शाळी नदीवरील येळाणे, त्याचबरोबर दूधगंगा नदीवरील सिद्धनेरली, दत्तवाड, सुळकुळ, बाचणी, वेदगंगा नदीवरील कुर्णी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, सुरुपली, गारगोटी, म्हसवे, तसेच हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, ऐनापूर, हर्री, घटप्रभा नदीवरील कानडी, सावर्डे, हिंडगाव, पिंपळी, भोगोळी, अडकूर, तारेवाडी, कानडेवाडी व ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, कोतेवाडी, हल्लारवाडी, कोवाड हे बंधारे जिल्ह्यातले आता पाण्यावर गेलेले आहेत। त्याचबरोबर तुम्ही राधानगरी धरणाची अपडेट जर पाहायला गेले, राधानगरी धरणे जवळपास 56.6% भरलेला आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील जे विविध धरणे आहेत त्या धरणांवरच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होते। आणि आत्ताचं जे चित्र तुम्ही पाहू शकता हे छत्रपती शिवाजी पुलावरचं आहे आणि या ठिकाणी पुराचं पाणी पाहण्यासाठी हे नागरिकांनी गर्दी केल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते। एकंदरीत जिल्हा प्रशासनाने संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले आणि जिल्ह्यामध्ये NDRFचं पथक तैनात आहे, KDRF देखील तैनात आहे संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी। नवप्रवाह मराठीसाठी मी रविराज, कोल्हापूर।